Dividing architecture of .NET framework. Architecture of .NET framework. Architecture of .NET framework. Given heading. Architecture of .NET framework. Heading दिलं का सगळ्यांनी? हो सर. हॅलो. ओके. मला माझा आवाज क्लिअर होतोय का? येस सर. येस सर. बघा, in the architecture of .NET framework, there are 3 layers, 3 sections are there. That means .NET framework is classified into 3 categories. In that first one is 1 tier, then 2 tier, and then 3 tier. Nowadays we are using in IT companies entire architecture of .NET framework. Then see, from the beginning, consider our application. Apply application consider kara. Any program. Suppose if you write any database related application in .NET, then what you have to do? First you have to design a form. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागतं? फॉर्म डिझाईन करावा लागतो. जर तुमचं डेटाबेस रिलेटेड ऍप्लिकेशन असेल तर तुम्हाला काय करायचं? एम्प्लॉयची डिटेल घ्यायची. ती डिटेल तुम्हाला डेटाबेस मध्ये स्टोअर करायची. समजा असा प्रोग्राम आहे व्हीबी मध्ये. व्हीबी मध्ये तुम्ही लिहिलाय. मग जनरली आपण काय करतो की पहिल्यांदा फॉर्म डिझाईन करतो. आणि फॉर्म डिझाईन केला की त्याच्यामध्ये फॉर्म मध्ये आपण लेबल घेतो. ई नंबर, नंतर एक टेक्स्ट बॉक्स घेतो. ठीक आहे. नंतर मग ई नेम, नंतर त्याचा टेक्स्ट बॉक्स, नंतर सॅलरी, नंतर त्याचा टेक्स्ट बॉक्स. ठीक आहे. असं आपण जेवढे फील्ड आपल्याला ऍड करायचे ना तेवढे आपण टेक्स्ट बॉक्स त्याच्यामध्ये घेतो. बरोबर. आणि बटन घेतो 2. समजा सेव्ह आणि कॅन्सल. समजा प्रोग्राम रन केला की मी त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये काय करणार? डेटा एंटर करणार. सेव्ह बटनवरती क्लिक केलं की माझं एक्सपेक्टेशन काय राहतं? तो डेटा मला कुठं स्टोअर करायचा आहे? डेटाबेस मध्ये. ठीक आहे. किंवा मला सर्व्हरकडे सेंड करायचा आहे. म्हणजे असं जनरली आपण व्हीबी मध्ये प्रोग्राम लिहितो. ऍक्च्युअली तो जो प्रोग्राम तुम्ही डेटाबेसचा व्हीबी मध्ये लिहिता त्याच्यामध्येच त्याच्यामध्येच तुम्हाला .NET आर्किटेक्चर कळून येईल. बघा काय. If you consider any application, then that application is divided into 3 sections, 3 categories. In that first one is input, then second one is processing, and third one is output. Then what is the input section? Input section is nothing but designing of that form. That is GUI of that form. नाही का, ज्याच्यावरती आपण फॉर्म डिझाईन केलाय, टेक्स्ट बॉक्स ठेवलेत, 3 टेक्स्ट बॉक्स, 3 लेबल आणि 2 बटन. त्याला काय म्हणायचं? इनपुट सेक्शन. म्हणजे त्याला काय म्हणायचं? डिझायनिंग. म्हणजे GUI ऑफ दॅट ऍप्लिकेशन. दॅट इज नथिंग बट इनपुट लेअर. दॅट इज नथिंग बट इनपुट सेक्शन. मग आपण काय करतो की त्या इनपुट म्हणजे त्या फॉर्म मध्ये त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण डेटा एंटर करतो आणि आपण बटनवरती क्लिक करतो. आपण बटनवरती क्लिक केला की तो डेटा कशामध्ये स्टोअर होतो? डेटाबेस मध्ये. मग तो डेटा डेटाबेस मध्ये स्टोअर करण्यासाठी आपल्याला प्रोग्राम लिहावा लागतो. म्हणजे कनेक्टिव्हिटी सेट करणं, फॉर्मच्या लोड इव्हेंटला जाऊन, नंतर मग तो डेटा जो आहे, जो युजरने एंटर केला टेक्स्ट बॉक्स मध्ये, तो डेटा घ्यायचा, तो व्हेरिएबल मध्ये ठेवायचा, इन्सर्ट इंटू क्वेरी लिहायची. हे सगळं आपण काय करतो? त्या बटनच्या क्लिक इव्हेंटला लिहितो. बटनच्या क्लिक इव्हेंटला लिहितो. म्हणजे जे काही आपण लिहितो दॅट इज नथिंग बट लॉजिक ऑफ दॅट प्रोग्राम. त्या प्रोग्रामचं काय राहतं? लॉजिक राहतं. आणि त्यालाच काय म्हणतात? प्रोसेसिंग. ठीक आहे ना. त्यालाच कोणतं सेक्शन म्हणतात? प्रोसेसिंग सेक्शन. म्हणजेच इट कंटेन्स द लॉजिक ऑफ ए प्रोग्राम. त्याच्यानंतर आउटपुट राहतं. म्हणजे बटनवरती मी क्लिक केलं, पहिल्यांदा मी प्रोग्राम रन केला, टेक्स्ट बॉक्स मध्ये डेटा एंटर केला, बटनवरती क्लिक केलं. बटनवरती क्लिक केल्यानंतर जर मी त्याच्यामध्ये इन्सर्ट इंटू क्वेरी लिहिला असेल, देन एंटर्ड डेटा कशामध्ये स्टोअर होतो? त्या डेटा गेट स्टोअर इंटू दी डेटाबेस. तो डेटा डेटाबेस मध्ये स्टोअर होतो. म्हणजे हे जे काही आहे, म्हणजे पहिल्यांदा आपण फॉर्म डिझायनिंग केला, त्याच्यावरती टेक्स्ट बॉक्स ठेवले की ज्याच्या थ्रू आपण प्रोग्रामला इनपुट देतोय, तो झाला आपला इनपुट सेक्शन. बटनवरती क्लिक केल्यानंतर तो डेटा डेटाबेस मध्ये जातोय. बटनच्या क्लिक इव्हेंटला जो प्रोग्राम आपण लिहिलाय दॅट इज कॉल्ड प्रोसेसिंग सेक्शन. आणि डेटा आपला डेटाबेस मध्ये स्टोअर होतोय, दॅट इज कॉल्ड आउटपुट सेक्शन. एनी प्रॉब्लेम?
Any problem in the into the section of the program? Hello. No, sir. Okay. तुम्हाला कळलंय की प्रोग्राम इज डिवायडेड इंटू थ्री कॅटेगरीज. एनी प्रोग्राम, सपोज युअर factorial application, then suppose if you want to calculate factorial of a number, then what you have to do, we have to take a number from a user first. तुम्ही user कडून number घेताय, that is nothing but you input section. Then what is the second one? After accepting number, we have to calculate factorial of that number. That means we have to write for loop. Then in that we have to do the multiplication of I into f. Okay, that is called processing. That is nothing but logic of a program. And finally, after end of for, you are writing system.out.println f Java मध्ये. That is nothing but output section. म्हणजे कोणताही program, consider any application, then each and every application, there are three sections: input, processing, and output. Then see, in case of application, in case of standalone application, we are calling that sections are as input, processing, and output. पण जर ह्यांना जर आपण आर्किटेक्चर मध्ये, म्हणजे डॉटनेटच्या आर्किटेक्चर मध्ये ह्यांना नावं काय आहेत, तर डॉटनेट आर्किटेक्चर मध्ये त्या तीन सेक्शनला, जे प्रोग्रामचे तीन सेक्शन्स आहेत, त्यांना म्हणतात प्रेझेंटेशन लेअर, बिझनेस लेअर किंवा लॉजिक लेअर, आणि तिसरी डेटा और सर्व्हर लेअर. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, आर्किटेक्चर मध्ये जे तुमचा इनपुट सेक्शन आहे, दॅट इनपुट सेक्शन इज कॉल्ड प्रेझेंटेशन लेअर. जो तुमचा प्रोसेसिंग सेक्शन आहे त्याला म्हणतात बिझनेस लेअर. आणि जो थर्ड आउटपुट सेक्शन आहे, की डेटा तुम्हाला आउटपुट विंडोवरती डिस्प्ले करायचा आहे किंवा तुम्हाला तो डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा आहे, त्याला तुम्हाला याच्यामध्ये काय म्हणायचं आहे, याच्या डॉटनेट आर्किटेक्चर मध्ये त्याला काय म्हणतात, डेटा लेअर. म्हणजे बघा, in case of an application where means application is divided into three categories: input, processing, and output. And in case of architecture, that sections are called layers. Input section is called presentation layer, processing section is called business layer, and output section is called data layer. समजलं? मग आता तुम्ही म्हणाल की प्रेझेंटेशन लेअर कसं? प्रेझेंटेशन लेअर काय असते? प्रेझेंटेशन लेअर इज नथिंग बट युजर इंटरफेस ऑफ एन ऍप्लिकेशन. जो ऍप्लिकेशनचा युजर इंटरफेस असतो त्याला काय म्हणतात, प्रेझेंटेशन लेअर. मग तुम्ही म्हणाल की युजर इंटरफेस काय? जे तुम्हाला व्हीबीचा प्रोग्राम रन करताना जे टेक्स्ट बॉक्स वगैरे दिसतात का, ई नंबर, देन टेक्स्ट बॉक्स, ई नेम, आणि देन टेक्स्ट बॉक्स, देन सॅलरी, आणि देन टेक्स्ट बॉक्स. म्हणजे युजर कडून इनपुट घेण्यासाठी जे तुम्ही फॉर्म डिझायनिंग करता, त्या फॉर्मवरती जे तुम्ही कंट्रोल ठेवता, समजा तुम्ही टेक्स्ट बॉक्स ठेवलाय किंवा बटन ठेवलंय, हे जे तुम्हाला दिसतं ना, की ते कशासाठी तुम्ही ठेवता, दॅट इज फॉर ऍक्सेप्टिंग इनपुट फ्रॉम एन युजर. ते कशासाठी आपण लिहितो, कारण आपल्याला युजर कडून इनपुट ऍक्सेप्ट करायचं असतं, म्हणून आपण ते तेवढे कंपोनंट आपण त्याच्यावरती ठेवतो. जे तुम्ही डिझायनिंग करता त्याला म्हणतात ग्राफिकल युजर इंटरफेस ऑफ दॅट ऍप्लिकेशन, आणि त्यालाच म्हणतात इनपुट सेक्शन, आणि त्यालाच म्हणतात प्रेझेंटेशन लेअर. म्हणजे प्रेझेंटेशन लेअर इज नथिंग बट युजर इंटरफेस ऑफ एन ऍप्लिकेशन. समजलं का? प्रेझेंटेशन लेअर कोणाला म्हणायचं? Yes, sir. Yes, sir. हा, समजलं. प्रेझेंटेशन लेअर कोणाला म्हणायचं? इनपुट सेक्शनला, ज्याच्याशी आपण इंटरॅक्ट होतोय, की ज्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण डेटा एंटर करणार आहोत, त्याला म्हणायचं प्रेझेंटेशन लेअर. दॅट इज नथिंग बट इनपुट सेक्शन ऑफ ए प्रोग्राम. दुसरे बिझनेस लेअर. बिझनेस लेअर मीन्स व्हॉट? आफ्टर ऍक्सेप्टिंग डेटा व्हेअर वी हॅव टू क्लिक ऑन बटन. आपल्याला बटनवरती क्लिक करावं लागतं. देन व्हाय? बिकॉज एंटर डेटा, बिकॉज वी हॅव टू परफॉर्म सम ऑपरेशन्स ऑन द एंटर डेटा. जो डेटा आहे त्या डेटावरती तुम्हाला ऑपरेशन्स परफॉर्म करायचे, बिकॉज ऑफ दॅट वी आर क्लिकिंग ऑन बटन. ज्यावेळी तुम्ही बटनवरती क्लिक करता त्यावेळी त्या डेटावरती ऑपरेशन्स परफॉर्म होतात, आणि तो डेटा कोणाकडे जातो? दॅट डेटा गोज टुवर्ड्स सर्व्हर ऑर टू दी इनटू दी डेटाबेस. मग काय, बटनवरती क्लिक केल्यानंतर असं काही त्या ठिकाणी ऑटोमॅटिक होत नाही. फॉर दॅट यू हॅव टू राईट ए कोड, यू हॅव टू राईट प्रोग्राम. देन तुम्ही त्याच्यासाठी जो प्रोग्राम लिहिता, त्याच्यासाठी जो तुम्ही कोड लिहिता, त्याला म्हणायचं लॉजिक ऑफ दॅट प्रोग्राम, लॉजिक ऑफ दॅट ऍप्लिकेशन. दॅट मीन्स वी आर परफॉर्मिंग ऑपरेशन्स ऑन दॅट डेटा. म्हणून त्या लेअरला कोणते लेअर म्हणायचं? बिझनेस लेअर, किंवा त्याला दुसरं नाव आहे लॉजिकल लेअर. लॉजिकल लेअर ऑर बिझनेस लेअर, दॅट मीन्स इट इज यूज टू परफॉर्म ऑपरेशन्स ऑन टू दी डेटा. डेटावरती ऑपरेशन्स परफॉर्म करणं, ह्याचं जे काम राहतं, त्या लेअरला कोणती लेअर म्हणायचं? बिझनेस लेअर. कारण त्याच्यामध्ये ऍक्च्युअली प्रोग्रामचं लॉजिक असतं. एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? व्हॉट इज अ बिझनेस लेअर? No, sir.
Business layer is nothing but a logical layer. It contains the complete logic of a program. It is used to perform operations onto the data. त्याच्यानंतर तिसरी लेअर याच्यामध्ये येते की डेटा लेअर. देन सी व्हॉट इज द डेटा लेअर. Data layer actually it can be server or it can be database. मग काय राहतं की जनरली तुम्ही युजर प्रेझेंटेशन लेअरचा यूज करून तुम्ही युजर करून डेटा घेता. बिझनेस लेअर त्या डेटावरती ऑपरेशन्स परफॉर्म करते आणि जो काही रिझल्ट तयार होतो दॅट रिझल्ट आयदर वी हॅव टू डिस्प्ले ऑन टू दी आउटपुट विंडो, आयदर वी हॅव टू डिस्प्ले दॅट रिझल्ट इन टू दी डेटाबेस और आयदर वी हॅव टू सेंड दॅट रिझल्ट टू दी सर्व्हर. हे जे काही राहतं हे सगळं डेटा लेअर मध्ये येतं. एक तर तुम्ही समजा आता काही केलं की डेटाबेस प्रोग्राम मध्ये इन्सर्ट इंटू क्वेरी लिहिली. इन्सर्ट इंटू क्वेरी लिहिल्यानंतर तो डेटा ऍक्च्युली डेटाबेस मध्ये स्टोअर होणार आहे, बरोबर. तो डेटा डेटाबेस मध्ये स्टोअर होणार असेल तर ते डेटा लेअर मध्ये येतं. तो जो डेटा तुम्ही म्हटला नाही मला काय करायचंय सर्व्हरला पास करायचा आहे, सर्व्हर लेअर म्हणजेच काय डेटा लेअर. तुम्हाला वाटलं नाही मला तो डेटा ना विंडोवरती आउटपुट विंडोवरती डिस्प्ले करायचा आहे, ते आउटपुट लेअर इट कॅन बी डेटा लेअर. म्हणजे काय, जिकडे तुमचा डेटा जाईल ना ऑपरेशन्स परफॉर्म करून ती तुमची थर्ड लेअर राहते. त्याला काय म्हणायचं डेटा लेअर. ऍक्च्युली त्याला दोन नाव आहेत, डेटा लेअर किंवा सर्व्हर लेअर. एनी प्रॉब्लेम? हॅलो. No, sir. No, sir. ओके, बघा किती सोपं आहे. Each and every application having three sections. In that first one is input section, second one is processing, third one is output. Input section takes the data from an user. Processing section perform the operations on that data, and output section display the result of that application onto the output window. Then in .NET architecture, all that sections are called presentation layer, business layer, and data or server layer. Presentation layer is nothing but input section of a program. Actually, it is related with user interface of an application. Then second one is business layer. It is also called logical layer because it perform operations on the data. That means it process the data, and whatever result generated by the business layer, that is a logical layer. That result will be displayed onto the output devices. That comes in data layer category, or that result sends to the server, or that result store into the database. जे काही आहे त्याला म्हणायचं डेटा लेअर. म्हणजे आउटपुट सेक्शन म्हणजेच डेटा लेअर, प्रोसेसिंग म्हणजेच बिझनेस लेअर. आता पुढे बघा, हे सगळं झालं बेस आपला आर्किटेक्चरच्या पहिला. Then in .NET framework, architecture is divided into three categories. In that first one is one tier. आता नीट आहे का? See what is a one tier? In one tier architecture, all the layers, presentation, business, and data. ते diagram काढली बघा खाली. Presentation, business, and data. All the layers are on same machine. सगळ्या लेअर एकाच मशीन वरती राहतात. इनपुट पण तिथेच, प्रोसेसिंग पण तिथेच, आणि सर्व्हर पण तिथेच. क्लायंट सर्व्हर सर्व एकाच ठिकाणी राहतं. म्हणून त्या आर्किटेक्चरला कोणतं आर्किटेक्चर म्हणतात? वन टायर. आणि ह्या तिन्ही लेअर एक EXE फाईल हँडल करते. त्या EXE फाईलला म्हणतात मोनोलिथिक ऍप्लिकेशन. ऑल दॅट लेयर्स आर हँडल बाय दी ओनली वन EXE फाईल. That file is called monolithic application. Any problem? Any problem in this? No, सोपे sir. आहे. वन टायर म्हणजे काय राहतं, तिन्ही लेअर एकाच मशीनवरती, क्लायंट पण तिथेच, सर्व्हर पण तिथेच, आणि ऑपरेशन्स पण तिथेच. ठीक आहे. आणि त्या सर्व लेअरला एकच EXE फाईल हँडल करते. त्या EXE फाईलला म्हणतात मोनोलिथिक ऍप्लिकेशन. ठीक आहे. मग याच्यामध्ये प्रेझेंटेशन लेअर कशी वर्क होणार? पहिल्यांदा प्रेझेंटेशन लेअर. आता आपण आपला VBचा प्रोग्राम कन्सिडर करतोय. याच्यामध्ये डेटाबेस आणि प्रोग्राम एकाच मशीनवरती तर राहतो. प्रेझेंटेशन लेअर काय राहते? प्रेझेंटेशन लेअरशी कोण इंटरॅक्ट होणार आहे? युजर इंटरॅक्ट विथ प्रेझेंटेशन लेअर. User interacts with presentation layer. What do you mean by interaction? Interaction means user entered the data into the presentation layer. User entered the data into the components. User त्या component मध्ये डेटा एंटर करतोय. डेटा एंटर करतोय म्हणजेच युजर त्याच्याशी इंटरॅक्ट होतोय. टेक्स्ट बॉक्स मध्ये डेटा एंटर करणं म्हणजेच त्याला इंटरॅक्शन म्हणतात. डेटा एंटर केल्यानंतर युजर इज गोइंग टू क्लिक ऑन बटन. बटनवरती क्लिक करतो. युजर इज क्लिकिंग ऑन बटन. That is nothing but user interacting with a layer, and that layer is nothing but presentation layer. Presentation layer मध्ये user प्रोग्रामशी इंटरॅक्ट होतो.
प्रोग्रामचा कोणता पार्ट, ग्राफिकल पार्ट, त्याच्याशी युजर इंटरॅक्ट होतो. ठीक आहे, त्याच्या इंटरॅक्ट होतो म्हणजे त्याच्या त्या कंपोनंटमध्ये डेटा एंटर करतो, त्या बटनवरती क्लिक करतो. हे सगळं कशामध्ये येतं, प्रेझेंटेशन लेअर मध्ये. आणि वन्स युजर इंटरॅक्ट विथ प्रेझेंटेशन लेअर, once user entered the data into the components and after clicking on button, then कोणती लेअर कॉल केली जाते, बिझनेस लेअर गेट्स कॉल. दॅट मीन्स ऍक्च्युअली इन बिझनेस लेअर ऑपरेशन्स विल बी परफॉर्म ऑन टू दी डेटा. त्या डेटावरती ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात. and whatever result generated by the business layer, that result sends to the server. हे सगळं कशामध्ये राहतं, वन टायर मध्ये. एनी प्रॉब्लेम? बघा ना, प्रेझेंटेशन लेअर म्हणून डेटा घेणार, बिझनेस लेअर ते ऑपरेशन परफॉर्म करणार, आणि डेटा म्हणजे सर्व्हर लेअर, डेटा म्हणजे रिझल्ट कुणाकडे जाणार, सर्व्हरकडे. एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? No, sir. No, sir. ओके, इज इट क्लिअर टू ऑल? सगळ्यांना कळले काय? सोपं एकदम, काय अवघड नाही. हो सर. सगळ्याच लेअर एकाच ठिकाणी येतं. फक्त प्रेझेंटेशन लेअर लक्षात ठेवायचं, इनपुट सेक्शन म्हणजे काय, युजर इंटरफेस ऑफ एन ऍप्लिकेशन. पुढचं बघा, टू टायर. याला बोल्ड करायचं राहिलं थ्री टायर. बघा, टू टायर मध्ये काय राहतं, टू टायर मध्ये ना, अगेन टू टायर आर्किटेक्चर इज डिव्हायडेड इंटू टू कॅटेगरीज, फॅट क्लायंट आणि फॅट सर्व्हर. तुम्हाला फॅट क्लायंट काय असतं, फॅट क्लायंट मध्ये काय राहतं, प्रेझेंटेशन लेअर आणि बिझनेस लेअर हे क्लायंट मशीन वरती राहतात, आणि सर्व्हर लेअर म्हणजे डेटा लेअर ही दुसऱ्या मशीन वरती राहते. म्हणजे काय, डेटा लेअर इज ऑन सर्व्हर साइड आणि सर्व्हर मशीन, आणि प्रेझेंटेशन लेअर आणि बिझनेस लेअर बोथ द लेयर्स आर ऑन क्लायंट मशीन. म्हणून याला काय म्हणायचं, फॅट क्लायंट टू टायर आर्किटेक्चर. ठीक आहे, प्रेझेंटेशन लेअरचं काम कुठे चेंज होत नाही, बिझनेस लेअरचं काम चेंज होत नाही, डेटा लेअरचं काम चेंज होत नाही. फक्त लेअर कुठे आहेत त्याच्यानुसार त्यांचं आर्किटेक्चर ठरवलं जातं. टू टायर आर्किटेक्चर इज डिवायडेड इंटू टू कॅटेगरीज. फॅट क्लायंट मीन्स व्हॉट, presentation layer and business layer, both the layers are on client machine, and data layer is on server machine. Then such architecture is called fat client two tier architecture. आणि फॅट सर्व्हर काय राहतं, प्रेझेंटेशन लेअर क्लायंट साइडला आणि बिझनेस लेअर आणि डेटा